नमस्कार. मागच्या व्हिडिओच्या वेळी मी म्हटलं तसं की महिला आरक्षण या विषयावरती आपण जरा संवाद साधूया आणि असं वाटलं की मी एकटाच बडबड करण्यापेक्षा हे सेशन एखादं इंटरॅक्टिव्ह असावं, कारण की खूप जणांना नक्की संसदेत काय झालं याबद्दल कुतूहल आहे. खूप जणांना थोडं घटनात्मक शंका आहेत, काही माहीत नाही आणि खोटा अपप्रचार काही ठिकाणी होतो. तर त्या दृष्टीने एक सर्वसामान्यांच्या मनात काय प्रश्न येऊ शकतात, त्या दृष्टीने मी माझा मित्र चिन्मय आपटे आपल्यासोबत आहे. तो त्याच्याही मनात काही प्रश्न आहेत, तर ते तो प्रश्न विचारेल आणि त्याला जितकं जमेल तशी उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेन. अशा अर्थाने आजचा व्हिडिओ असेल. नमस्कार. महिला आरक्षणाबद्दल आपला पहिला प्रश्न असा आहे, महिला आरक्षणाचं नक्की झालं काय आणि 2023ला हे आरक्षण पास झालेलं असतानाही आता पुन्हा तेच का? बरोबर. खूप जणांना आलं की महिला आरक्षण तर 2023लाच बिल होतं, ते लोकसभा आणि राज्यसभेत पास झालं, तरी मग आत्ता का आलं? तर त्याचं मुख्य कारण म्हणजे 2023ला ते बिल पास झाल्यानंतर ते लागू करायला लागतं. त्या दृष्टीने अमेंडमेंट होती, ती अमेंडमेंट मोदी सरकारने आणली होती. जसं इन्कम टॅक्स ॲक्ट येतो आणि त्याच्यानंतर तो लागू होतो, तसंच हे बिल आलं होतं, आरक्षण दिलं होतं, ते लागू करायचं होतं. आणि मोदी सरकारचा प्रयत्न होता की हे महिला आरक्षण हे आता जी 2029ची लोकसभा आहे त्याला ते लागू होईल, अशा दृष्टीने अमेंडमेंट आणली होती. पण लोकसभेमध्ये हे बिल आल्यानंतर जर ही आपण म्हणतो ना की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे, तर घटना दुरुस्ती असल्यामुळे तिथे 2/3 मेजॉरिटी लागते आणि मोदी सरकारकडे 2/3 मेजॉरिटी नसल्यामुळे हे बिल पास नाही झालं आणि लोकसभेतच पास नाही झालं, त्याच्यामुळे राज्यसभेत पण नाही झालं. आणि म्हणून म्हणतात की मोदी सरकारचा पराभव झाला, पण सरकारचा पराभव नाही, घटना दुरुस्ती पास नाही झाली असं आपण म्हणू शकतो. महिला आरक्षणाला विरोधकांचा विरोध तर नाहीये, पण डिलिमिटेशनला आहे, तर असं का? आता खूप अगदी चांगलं वाक्य आहे की आमचा तर महिला आरक्षणाला विरोध नाही पण डिलिमिटेशनला आहे. आता जेव्हा महिला आरक्षण बिल पास झालं तर तेव्हा त्या महिला आरक्षणाचे 2 महत्त्वाचे भाग होते. एक म्हणजे सेन्सस आणि त्या सेन्ससला धरून डिलिमिटेशन. त्यामुळे जर सेन्ससच झाली नाही तर डिलिमिटेशन नाही आणि सेन्सस आणि डिलिमिटेशन नाही, त्याच्यामुळे महिला आरक्षण लागू होत नाही. हे मेन गाभा आहे. त्यामुळे विदाऊट डिलिमिटेशन आपण महिला आरक्षणाकडे बघू शकत नाही. खूप जण म्हणतात महिला आरक्षण आहे आत्ताच्या आत्ता एक्झिस्टिंग स्ट्रक्चरमध्ये द्या. तर कुठलंही आरक्षण देताना आधी सर्वे होतो, म्हणजे सेन्सस घेतली जाते आणि सेन्ससला सोबत डिलिमिटेशन केलं जातं. त्यामुळे ही गोष्ट सोडा आणि हे आरक्षण द्या असं बोलणं योग्य नाही आहे. तर ओंकार, डिलिमिटेशनलाच धरून अजून एक प्रश्न असा आहे की डिलिमिटेशनमुळे मोदी सरकार हे मतदारसंघाचं स्ट्रक्चर बदलत आहे असा आरोप बऱ्याच जणांकडून केला जातो, तर त्याविषयी काय म्हणणं आहे? आता डिलिमिटेशनचा अर्थच हा असतो की मतदारसंघांची पुनर्रचना. बरं, हा काय प्रकार पहिल्यांदा झालाय असं नाही. याच्या आधी दर 10 वर्षांनी हा डिलिमिटेशनचा कार्यक्रम व्हायचा, 51, 61, 71. आता त्याच्यानंतर काय झालं, जेव्हा आणीबाणी लागली तेव्हा इंदिरा गांधींच्या काळात 1976 साली मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात, डिलिमिटेशन करण्यासाठी फ्रीज केलं गेलं 25 वर्षासाठी. आता ह्याचं कारण काय असेल ते इंदिरा गांधींनाच ठाऊक, पण त्यांनी डिलिमिटेशन होऊ दिलं नाही. आता स्वाभाविक आहे की आत्ता जे लोकसभेचे मतदारसंघ आहेत किंवा विधानसभेच्या मतदारसंघांची संख्या आहे ही 1971च्या लोकसंख्येच्या आधारावर आहे. आता 71 पासून 2011 पर्यंत बरंच पुलाखालून पाणी गेलं आणि आता रिसेंट सेन्सस 2026ला होणार आहे, 26-27 चालू आहे. तर आपल्यालाही कळलं पाहिजे की आपल्याकडचे आत्ताचे जे मतदारसंघ आहेत, आपल्याकडचे आत्ताचे जे विधानसभाचे मतदारसंघ आहेत, हे 71ची लोकसंख्या आधार घेऊन केलेले मतदारसंघ आहेत. आता लोकसंख्या वाढली तर लोकप्रतिनिधी हा त्या मतदारसंघातील लोकांचा प्रतिनिधी असतो. आजच्या वेळेला अशी परिस्थिती आहे, काही काही लोकसभा मतदारसंघ हे 45 लाख लोकसंख्येचे, 21 लाख 25 लाख लोकसंख्येचे आहेत. मग तेवढ्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून एक खासदार असणं आजच्या घडीला किती योग्य आहे, तर हाही प्रश्न येतो. आणि वर्षानुवर्ष ही मागणी सगळे पक्ष करत होते की लोकसभेच्या जागा वाढवल्या पाहिजेत, विधानसभेच्या जागा वाढवल्या पाहिजेत. मग त्या कशा वाढवणार, अशा हवेतच वाढवायच्या का? त्याला आधार हा डिलिमिटेशन असतो. बरं,
1976ला फ्रीज दिला, 25 वर्षासाठी दिला. त्याच्यानंतर 2001ला सुद्धा अटलजींचं सरकार असताना हा फ्रीज दिला गेला. आता अटलजींनी का फ्रीज दिलं? आता काँग्रेसचे लोक म्हणतात की हा अटलजींनी पण फ्रीज केलं. अरे अटलजींनी फ्रीज ह्याच्यासाठी केलं कारण की त्यावेळेच्या पक्षांची मागणी होती की अजून 25 वर्ष डिलिमिटेशन नको. बरं, अटलजींचं जे सरकार होतं ते खूप अल्पमतातलं होतं. ऑलरेडी अटलजींचं सरकार हे 2 वेळा पडलं होतं. आपल्या देशाला पॉलिटिकल स्टॅबिलिटीची आवश्यकता होती. 3 वर्षात 4 पंतप्रधान या देशाने बघितले होते. मग या कारणासाठी सरकार स्टेकला का लावतील अटलजी? म्हणून अजून ते पुढे नेलं. त्याची मुदत 2026ला संपली. हे प्रकरण आत्ता का आलं? कारण की ते डिलिमिटेशनची मुदत संपली. आता सेन्सस होणार, फ्रीज उठला गेलेला आहे, आता फ्रीज नाही आहे. त्यामुळे असलेल्या सेन्ससवरती डिलिमिटेशन करणं हे संविधानिक आहे. आर्टिकल 81-82 नुसार आता आपल्याला डिलिमिटेशन करणं भाग आहे. आणि त्या दृष्टीने मोदी सरकारने ही अमेंडमेंट आणली होती. आणि महिला आरक्षण लागू करण्यासाठीचा एक म्हणू शकतो प्रामाणिक हेतू मोदी सरकारने आणला होता, पण त्याला विरोधकांनी विरोध केला. आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मोदी सरकार मतदारसंघाचं स्ट्रक्चर बदलत आहे. तर पहिली गोष्ट, हे काम डिलिमिटेशन कमिशन करतं. बरं, मोदीजींनी जे डिलिमिटेशन बिल आणलं होतं ते काँग्रेसच्या काळात जसं बिल होतं, म्हणजे काँग्रेसच्या काळात डिलिमिटेशन कमिशन कसं फॉर्म होत होतं त्यानुसारच कॉपी पेस्ट बिल आहे, काही फरक नाही. मग तरी ह्याला विरोध का? तर साधी गोष्ट आहे, महिला आरक्षण आल्यामुळे काही लोकांच्या परंपरागत जागा प्रश्न चिन्हामध्ये येऊ शकतात. त्यांना ती जागा म्हणजे त्यांच्या वडिलोपार्जित जहांगिरी वाटते. कारण की महिला आरक्षणाच्या ज्या जागा आहेत त्या लॉटरीने निघतात. मग त्यात उद्या रायबरेलीची जागा सुद्धा लेडीज पडू शकते, अमेठीची जागा पण लेडीज पडू शकते, वाराणसीची जागा सुद्धा लेडीज होऊ शकते, कोणीच काय सांगू शकत नाही. हैदराबादची जागा पण लेडीज होऊ शकते. त्यामुळे ह्या लोकांच्या जागा आता धोक्यात आल्या. म्हणून त्यांचा महिला आरक्षणाला आधीपासून विरोध होता, त्यांना महिला आरक्षण द्यायचंच नव्हतं. आणि मग आता काहीतरी कारण काढायचं म्हणून हे डिलिमिटेशनची नौटंकी पुढे केलेली आहे. या सगळ्यामध्ये असं म्हणलं जातं की दक्षिणेतली काही राज्य देखील नाराज आहेत. तर दक्षिणेकडच्या राज्यांचं ह्याच्यामध्ये काही नुकसान आहे का? आणि ह्या आरोपात कितपत तथ्य आहे की त्यांचं ह्याच्यामुळे नुकसान होईल? आता मोदी सरकारने काय केलं, 1/3 ठिकाणी आरक्षण महिलांना मिळणार. बरोबर. तर त्यांनी काय केलं, एक्झिस्टिंग ज्या जागा आहेत त्याच्यात 50%ची वाढ केली. म्हणजे जागा 50%ने वाढवल्या. आणि मग ज्या एकूण जागा येतात त्याच्यातून 1/3 हे वुमेनसाठी रिझर्वेशन दिलं. बरोबर. त्यामुळे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर कुठेही धोक्यात येत नाही. बरं, गृहमंत्र्यांनी असेल आणि पंतप्रधानांनी संसदेत जाहीरपणे सांगितलं की आत्ताचे जे राज्यानुसार मतदारसंघाची संख्या आहे त्याच्यातच 50% ॲड होणार. म्हणजे उत्तर प्रदेश 80 असेल त्याच्यातच 50% वाढ होणार, 120 होणार. तामिळनाडू 39 आहे त्याच्यातच 50% वाढ होणार, 59 होणार. त्यामुळे कुठल्याही राज्याचं रिप्रेझेंटेशन इफेक्ट होत नाही. उलट अमित शहानी तर उत्तर देताना शेवटी हे पण सांगितलं की तुम्हाला हे रायटिंगमध्ये हवं आहे का? मी 1 तास थांबायला तयार आहे, संसद स्थगित करा, मी रायटिंगमध्ये ही अमेंडमेंट आणतो. पण त्याच्यानंतर विरोधी पक्षांची बोलती बंद झाली. याचाच अर्थ त्यांना हे आरक्षण आणायचंच नव्हतं. ओंकार, अजून एक प्रश्न असा येतो की बंगालची निवडणूक चालू आहे किंवा आणखीनही काही निवडणुका आहेत. तर निवडणुकीच्याच काळात हे आरक्षणाचं बिल का आणलं गेलं? मी म्हटलं तसं की 2026 ला ते डिलिमिटेशनचा फ्रीज होता तो आता दूर होणार आहे. त्यामुळे 2026 हे वर्ष फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मोदी सरकारचा प्रयत्न होता की हे जे अमेंडमेंट आणली, यात काय अमेंडमेंट आणली की 2026ला सेन्सस होणार, 27ला पब्लिश होणार, त्याच्यानंतर डिलिमिटेशन कमिशन एस्टॅब्लिश होणार, मग मतदारसंघांची पुनर्रचना होणार आणि मग ते लागू कधी होणार? तर कदाचित ते 2034ला लागू होईल. मोदी सरकारने काय सांगितलं की जी आपल्याकडे अवेलेबल सेन्सस आहे म्हणजे 2011ची ती सेन्ससचा बेस घेऊया, डिलिमिटेशन कमिशन फॉर्म होईल, एक्झिस्टिंग जागा 50%ने वाढतील, त्यात कुठल्याही राज्याचं नुकसान होणार नाही, प्लस 2029च्या इलेक्शनला महिलांना 33% रिझर्वेशन मिळून जाईल. हा प्रयत्न होता. आता त्याच्यासाठी
आत्ताच का आणलं? कारण की 2026ला आत्ता डिसिजन घ्यायचा होता, कारण की डिलिमिटेशन कमिशनला सुद्धा 2-3 वर्षाचा अवधी देणं भाग आहे. म्हणून आता खूप जण म्हणतात निवडणुकीच्या काळातच का सेशन बोलवलं, तर हे काय पहिल्यांदा झालेलं नाही आहे. 2013मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते, राजस्थानमध्ये निवडणूक होती, तेव्हा पण सेशन बोलवलेलं. बरं, काही जण म्हणतात की निवडणुकीच्या काळात सेशन बोलवतात आणि मग त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला. 2022मध्ये हिमाचल प्रदेशची निवडणूक होती, तेव्हा सेशन बोलवलं होतं. तेव्हा हिमाचल प्रदेशमध्ये 2022 साली कोण जिंकलं? काँग्रेस जिंकली. त्यामुळे उगाचच काहीतरी वडाचं साल पिंपळाला लावण्यात काही अर्थ नाही. विषय महिला आरक्षणाचा आहे. आणि ते सगळं सोडून द्या, मोदींनी ओपन पत्ता टाकला होता. मोदी भाषणात काय म्हणाले होते की जर तुम्ही समर्थन दिलं त्याला तर कोणालाच फायदा होणार नाही, पण जर विरोध केलात तर मला फायदा होईल. इतका मोदींनी जाहीरपणे पत्ता टाकून सुद्धा जर विरोधी पक्ष म्हणजे म्हणतात ना की पायावर कुऱ्हाड नाही तर कुऱ्हाडीवरतीच पाय ठेवत असतील तर त्याला आपण तरी काय करणार. आरक्षणाच्या मुद्द्यालाच धरून विरोधी पक्षाचं अजून एक असं म्हणणं असतं की मोदी सरकार जे आहे ते SC ST किंवा OBC यांच्या जागांबद्दल कधीच काहीच म्हणत नाही. तर त्याच्याविषयी तू काय सांगशील? आता पहिली गोष्ट, आपली जी लोकसभेची रचना आहे जी फार पूर्वीपासून झालेली आहे, काँग्रेस असतानाच पंचायत ते पार्लमेंट काँग्रेसचंच गटार फुटलेलं होतं. त्यामुळे तेव्हा जी रचना झालेली आहे त्याच्यानुसार SC आणि STला रिझर्वेशन दिलेलं आहे. आता जशा जागा वाढणार तशा ह्या SC आणि STच्या सुद्धा जागा त्या प्रपोर्शनमध्ये वाढणारच होत्या. म्हणजे उलट विरोधी पक्षांनी या बिलला विरोध करून SC आणि STवर अन्याय केला. बरं, विरोधी पक्षाच्या सगळ्यात मोठ्या नेत्या कोण? तर सोनिया गांधी. सोनिया गांधींच्या पुढे कोण विरोधी पक्षाचा नेता आत्ता तरी नाही आहे. 2023 साली जेव्हा हे बिल आणलं आणि हे बिल पास झालं, एकमताने पास झालं, तेव्हा त्यावेळच्या भाषणात सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की हे बिल आत्ताच्या आत्ता लागू करा आणि त्यासाठी लोकसंख्या बघून SC ST OBC यांचा सुद्धा विचार करा. हे त्यांचं भाषण आहे. आता मला सांगा, मोदीजी तेच करतायत लोकसंख्या बघून. मग मोदींनी काय केलं होतं? 2011ची लोकसंख्या बेस घेतली आणि त्याच्यानुसारच केलं. मोदीजी सोनिया गांधींचं ऐकतायत. आता विरोधी पक्षांना सोनिया गांधींचं ऐकायचं नाही, त्याला आपण काय करायचं? तर विरोधी पक्षाचं असंही म्हणणं आहे या बाबतीत, ह्या महिला बिलाच्या आरक्षणाच्या बाबतीत, की तुम्ही हे बिल आत्ता लागू करा पण डिलिमिटेशन नको. तर ते असं का असेल किंवा असं का म्हणतात? 2023 साली जे सर्वानुमते जी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट पास झाली आणि त्याद्वारे महिला आरक्षण बिल लागू केलं, म्हणजे पहिलं आरक्षण दिलं गेलं, लागू नाही केलं दिलं गेलं. त्या 2023च्या बिलामध्येच, म्हणजे जे आपण महिला आरक्षणाचं बिल होतं त्याच्यातच ही प्रोव्हिजन होती की महिला आरक्षण हे सेन्सस आणि डिलिमिटेशन त्याच्यानंतर लागू होईल. त्यामुळे आता जे म्हणतात की महिला आरक्षण लागू करा पण डिलिमिटेशन नको, तर असं नाही होत. ते घटनेतलाच भाग आहे आणि तेच मोदी फॉलो करत आहेत. त्यामुळे त्याच्यात काही गैरलागू नाही. आणि आता आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न हा की ह्या सगळ्या विषयाचा आता पुढे काय होणार? सगळ्यात पहिली गोष्ट, मोदींनी आधीच सांगितलं की जर तुम्ही विरोध केलात तर त्याचा फायदा मोदींना होणार. त्यामुळे आता मोदी गल्लोगल्ली जिथे जाणार तिथे हा डंका पेटणार की विरोधी पक्षांमुळे हे आरक्षण लागू झालं नाही. आणि जर हे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झाली असती तर 2029ला कदाचित हे बिल पास झाल्यामुळे आरक्षण लागू झालं असतं. पण आता कदाचित अजून काही मार्ग काढता येत आहेत का? असंही होऊ शकतं की 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये जर विरोधी पक्षाला फार मोठा फटका बसला आणि त्यांचे डोळे उघडले तर येत्या मान्सून सेशनमध्ये तेच सांगतील की परत बिल आणणार नाही. तर अजून पुढे जाऊन उत्तर प्रदेशमध्ये वाभाडं निघण्यापेक्षा जे आहे त्याच्यात तरी समाधान मानूया असंही ते म्हणू शकतात. पण महिला आरक्षण हा विषय वर्षानुवर्षाचा आहे. त्या महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे ह्यासाठी भारतीय जनता पक्षाने कधीही विरोध केला नाही, कधीही नाही. एक उदाहरण विरोधी पक्षांनी अजूनही दाखवलेलं नाही आहे की यात BJPने विरोध केला. देवेगौडांनी आरक्षण आणलं होतं, त्याला काँग्रेसने विरोध केला. अटलजींच्या काळात आरक्षण आलं होतं, त्यालाही काही पक्षांनी विरोध केला, ते बिल पास नाही होत दिलं. काँग्रेसच्या काळात राज्यसभेमध्ये बिल पास झालं तेव्हा BJPने सपोर्ट दिलेला. लोकसभेमध्ये काँग्रेसकडे 207 वगैरे खासदार होते, भाजपकडे 116 खासदार होते.
सहज ते बिल लोकसभेत पण पास झालं असतं, पण काँग्रेसने जाणून बुजून ते बिल लॅप्स केलं. यातून सिद्ध होतंय की काँग्रेसचं इंटेन्शनच नाही आहे की त्यांना महिलांना रिझर्वेशन द्यावं. आणि त्याचं मुख्य कारण हेच आहे की इथे महिलांची सीट जी आहे ती लॉटरी पद्धतीने येते. उद्या समजा आपला वर्चस्व असलेली सीट महिलांसाठी रिझर्व झाली तर आपली दादागिरी गेली ना त्या सीटवरची. हा त्यांचा मुख्य हेतू आहे आणि म्हणून ते विरोध करतात. भाजपला काहीच प्रॉब्लेम नाही. मोदी स्वतः गुजरात सोडून उत्तर प्रदेशमध्ये इलेक्शन लढून जिंकून आले. कुठूनही इलेक्शन लढू शकतात. त्याचं काहीच त्यांना अडचण नाही आहे. अडचण त्यांना आहे ज्यांना रायबरेली आणि अमेठीशिवाय भारत दिसत नाही त्यांना. त्यामुळे आता ह्याचं पुढे काय होणार तर मोदीजी नक्कीच कधी ना कधीतरी ते लागू करणारच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्याला काहीच राजकारण कळत नाही त्याने हा विचार तर केला पाहिजे ना की ज्या मोदी सरकारने 370 सारखं बिल होतं ते पास करून दाखवलं अल्पमतात असताना राज्यसभेत, वफ सारखे बिल पास झाले, मग हेच का मुद्दाम पाडलं? कारण की ह्यांना उघडं पाडायचं होतं विरोधी पक्षांना. आणि म्हणून की विरोधी पक्षांनी मगाशी जसं मी म्हटलं तसं की पायावर कुऱ्हाड नाही, कुऱ्हाडीवरतीच अख्खा पाय टाकलेला आहे. त्यामुळे ह्याच्यातून त्यांनाच, आणि मोदींनी गेल्या 11 वर्षामध्ये सगळ्यात मोठी वोट बँक त्यांची जर कुठली उभी केली असेल तर ती महिला. आज मोदींमुळे शौचालयं मिळाली, गॅस मिळाला, घरात वीज मिळाली, लाडकी बहीण तर जोरात चाललेलीच आहे आपल्याकडे. त्यामुळे वुमन वोट बँक ही मोदींनी ऑलरेडी कमावलेली आहे. आणि त्यात विरोधी पक्षांनी असा फांदा मारला आहे की वुमन वोट बँक अजून ताकदीने मोदींच्या बाजूने जाणार. आणि असं आहे की फॅक्ट आहे की पुरुष मतदार हे चंचल असतात, वुमन वोट बँक तेवढी चंचल नसते. त्या एकदा ठाम राहिल्या ना की त्यात बरोबर मतदान करतात. आणि त्याचा परिणाम आता येत्या इलेक्शन्समध्ये दिसेलच. अजून काही तुला प्रश्न आहेत का? नाही. महिला आरक्षणासंदर्भात आम्हाला जितकी काही क्लॅरिटी तुमच्यापर्यंत पोचवायची होती तेवढी पोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुमचेही काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. आजच्या पुरतं एवढंच. नमस्कार.